चित्र काढणं ही मानवाची आदिम इच्छा आहे. निसर्गाची अनुकृती करणं मानवाला आवडत असतं आणि त्यातून त्याला आनंद प्राप्त करायचा असतो. जगात सर्वच ठिकाणी चित्र काढली जातात. सध्याच्या काळात त्या प्रत्येक ठिकाणच्या विशेषानुसार चित्राच्या शैलीही विकसित झालेल्या आहेत. आपल्या देशातही चित्रांची एक अभिनव शैली विकसित झाली आहे. पण पाश्चात्य चित्रशैलीच्या प्रभावानं ती मागे पडते की काय असं आपल्याला वाटू लागलंय. आपले आजचे पाहुणे हे भारतीय चित्रशैली वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतायतच. तर आज आपण भेटणार आहोत सचिन खरात यांना. चला तर मंडळी, आजच्या तरुणांच्या जिद्दीचा शोध घेऊया, त्यांच्या विचारांपलीकडल्या जिद्दीचा. पाहूया छोटीशी ध्वनी चित्रफीत. एव्ही प्लीज. जागतिक चित्रकलेमध्ये भारतीय चित्रशैलीचे विशेष स्थान आहे. त्याची विशिष्ट बांधणी आहे. पण युरोपीय प्रबोधन काळानंतर जागतिक चित्रशैलीत बदल होत गेले व पोर्ट्रेट ॲब्स्ट्रॅक्ट चित्रांची संख्या वाढत गेली. पण यात समुदायाच्या स्थानांच्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या चित्रशैली मात्र मागे पडत गेल्या. असेच आपल्या देशात चित्रांच्या विविध शैली आहेत. सध्याच्या काळात खूपच कमी चित्रकार या शैलीचा वापर करतात. आपले आजचे पाहुणे ही चित्रशैली वृद्धिंगत करायचा आणि त्याचा प्रसार करायचा नेहमी प्रयत्न करतात, म्हणून ते महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपण आत्ताच पाहिलं की भारतीय चित्रशैली किती समृद्ध आहे. तिचा विकास सुद्धा समुदायानं केलाय. आजही ती शैली ताजी असताना आपण तिला विस्मृतीत टाकतोय की काय असा प्रश्न उपस्थित होत असतानाच एक दिशाहीन झालेला मुलगा भारतीय चित्रशैलीचा वापर करण्याचा आग्रह करतोच, पण त्यात तो काम देखील करतो आणि त्यातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला सुद्धा येतो. चला तर मंडळी, आज भारतीय चित्रशैली सोबत त्या तरुणाच्या वाईट ते चांगल्या स्थित्यंतराची ही गोष्ट जाणून घेऊया. त्याच्याकडूनच आपण स्वागत करूया सचिन खरात यांचं. सचिन, तुझं खूप स्वागत आमच्या कार्यक्रमात. प्लीज वेलकम. नमस्कार. प्लीज बसा. सचिन, तुझं खूप स्वागत आमच्या या विचार मंचावर, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. आणि वाव, मला खूप भारी वाटतंय कारण आमचा अख्खा मंच आज तुझ्या चित्रांना सजला आहे आणि तुझ्या पद्धतीत तुझा पेहराव आहे. मला असं ठासून सांगावं असं वाटतंय सगळ्यांना की भारतीय चित्रशैली किंवा भारतीय शैली तू किती मोठ्या लेवलने आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोयस, त्यासाठी तुझे खरंच खूप आभार. सचिन, सगळ्यात आधी मला तुला विचारायचं आहे की भारतीय चित्रशैली म्हणजे नेमकं काय, हे आम्हा प्रेक्षकांना, भाबड्या प्रेक्षकांना प्लीज सोप्या शब्दात समजावून सांग. प्रथमतः एका छोट्या कलाकाराला बोलण्याची संधी दिली आणि इथं बोलवलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. हा प्रश्नच मुळात इतका मोठा आहे, पण या चित्राचं उत्तर मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करेन. आपल्याकडे पहिल्यांदा जी चित्रशैली आली ती दगडावर आली. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका इथे दगडावर काही चित्र काढली होती. त्याला भीमबेटका असं नाव दिलं. मध्य प्रदेशमध्ये ती आढळली पहिल्यांदा. अच्छा. मग ती चित्र आढळल्यानंतर त्याचं अनुकरण हळूहळू थोडं थोडं पुढं आलं आणि ते कशात रूपांतर झालं, वारली चित्रात रूपांतर झालं. म्हणजे आदिवासी काळामध्ये आपल्याला माहीत नाही की आपले आदिवासी काळामधलं जे वारली पेंटिंगचे जनक आहेत त्यांचं अगदी मला असं वाटतं की कुणाला नावसुद्धा मला वाटते की कुणाला माहीत नसेल असं मला वाटतं. आय डोंट नो, पण मला असं वाटतं. कारण वारली चित्र आपण सगळीकडे काढतो, दरवाज्यात काढतो, तुळशीवर काढतो, भिंतीवर काढतो आणि कित्येक लोक वारलीचे फॅन आहेत आणि काही कोर्सेस आहेत वारली पेंटिंगचे की आम्ही पॉटवर करा, कपड्यावर करा. पण मला असं वाटतं की वारली पेंटिंगचे जनक कोण आहेत, तर मला असं मजबूतीने सांगावं असं वाटतं की त्यांचं नाव आहे जीवा सोमा मशे. तर हे जे चित्रकार आहेत हे भारताला रिप्रेझेंट करतात. बरोबर. आणि नंतर काही काळामध्ये असं झालं की थोडीशी मधुबन शैलीची चित्रं आली आपल्या काळामध्ये. मधुबन शैली, त्याच्यानंतर मग मध्य काळामध्ये काय झालं की चित्रांचं म्हणजे भुवया, डोळे, एक्सप्रेशन्स, नाक, कान, ओठ हे असं काढण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्याचं एक उत्तम असं उदाहरण म्हणजे अजंठा शैली. वा. मला असं वाटतं की माझं जर का कोणी गुरु असेल तर ती मला असं वाटतं की अजंठा शैली असेल. ती हेमडपंती मंदिर असतील, ती फार मोठी अशी शिल्प असतील
किंवा आपल्या खजुराहो असेल, जेवढं भारतातलं आर्ट आहे ते माझे गुरु असतील मला असं वाटतं. त्याचबरोबर मला असं सांगावं वाटतं की तो जो मध्यकाल आहे त्याच्यामध्ये कागदावर काढण्यात आली चित्र. आधी काय व्हायचं, आपण शिल्प करायचे किंवा भिंतीवर चित्र काढायचो. कागद आधी मध्यकाळामध्ये कागदाचा शोध आला आणि कागदावर चित्र काढणं, मग त्यातून मग मला असं सांगावं वाटतं की मिनेचर नावाची एक शैली आली. मधुबन, मिनेचर, कांगडा किंवा मग राजस्थानी शैली, तंजावर शैली. ही चित्र प्युअर भारतीय आहेत. प्युअर भारतीय म्हणजे आपला भारत रिप्रेझेंट करतं त्या चित्राची. त्याचनंतर हळूहळू मला म्हणजे खूप अभ्यास केल्यानंतर ह्या चित्रशैलींचा अभ्यास मला करत असताना असं वाटलं की कर्नाटकची एक वेगळी शैली आहे, तंजावरची एक वेगळी शैली आहे, बेंगॉल शैली वेगळी आहे. परत आपल्याला ह्या शैलींचा अभ्यास करत असताना त्यांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्यामुळं भारतीय शैली जी आहे ते आपण असं म्हणू शकतो की हे मी जे आत्ता सांगितलं त्याच्यामधला एक कुठलाही पार्ट घेतला तर तो भारतीय शैलीच्या अनुसरून निगडीत असू शकतो आणि तोच मला असं वाटतं की तो खरा अर्थानं भारतीय शैली आहे असं मला वाटतं. वा, पण भारतीय चित्रशैली अनुसरून काम करणारे समकालीन चित्रकार आहेत का? समकालीन मी आता एक नाव सांगेन, जहांगीर. अच्छा. ते चित्रकार होते. ॲक्च्युली मुघल शैलीची चित्र त्यांनी काढली. खूप म्हणजे आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे. हे आपल्याला कोणाला माहिती आहे का, किंवा नसेल तर मला असं वाटतं की हे सर्च करणं फार गरजेचं आहे आपल्या लोकांनी. तर एवढा मोठा कलावंत होऊन गेला. त्याच्यानंतर मला असं वाटतं की आत्ता समकालीन चित्रापैकी मला काही चित्रकार आहेत की त्यांनी भारतीय शैलीवर चित्र काढलं. म्हणजे आता बेंद्रे असतील, यांनी फार वेगळ्या पद्धतीचे चित्र काढले. आलमेलकर असतील, आणि या लोकांनी खूप वेगळ्या पद्धतीने विषय मांडला. आता हे टफ असतं कारण बघा आपल्या शैलीमध्ये 2 चित्र असतात, 2 पेंटिंग्स असतात, एक कळणारी चित्र आणि न कळणारी चित्र. बरोबर. कारण काय असतं, आपण न कळणाऱ्याकडे जात नाही. आपण एखादं चित्र ॲबस्ट्रॅक्ट बघितलं तर ते आपल्याला फारसं कळत नाही किंवा कनेक्ट होत नाही. बरोबर. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपली जी भारतीय लोक आहेत किंवा आपल्या भारत देशामध्ये राहणारी लोक आहेत त्यांना साधेपण आवडतं चित्रामधलं, आणि ते साधेपण अजंठामध्ये आहे. सिम्प्लिफिकेशन म्हणतो आपण त्याला. आणि त्यांचे चित्रांचं वैशिष्ट्य इतकं सुंदर आहे. त्यांच्या हातांची बोटं लयदार अशी, पापण्या किंवा हनवटी, त्यांचे ओठांची स्टाईल, कानांचे किंवा दागिन्यांचे जे ऑर्नामेंट्स आहेत त्या ऑर्नामेंट्स बघा तुम्ही. कारण भारतीय शैलीमध्ये एवढं प्रभुत्व होतं आणि सांस्कृतिक वारसा जपलेला होता आणि दागिन्यांचा फार वारसा होता आपल्या. पण सचिन, तुझी चित्रकलेसोबत तोंडओळख कधी झाली? पहिल्यांदा कधी तू चित्र पाहिलंस किंवा पहिल्यांदा तुला कधी वाटलं की मला काहीतरी करावंसं वाटतं यातून? चित्रकलेने तुला हाक दिली का, साथ दिली का? काय सांगशील त्याविषयी? नाही, मी सांगितलं की हा चुकून झालेला कलाकार आहे. मला माहीतच नाही की चित्रकला म्हणजे काय, चित्र काय काढायचं असतं. आईचं चित्र खूप छान होतं लहानपणी. तिला शिकता आलं नाही. 15व्या-16व्या वर्षी लग्न झालं, पण तिची इच्छा अशी होती की माझ्या मुलांनी चित्रकला शिक्षक व्हावं. वा. आणि माझं स्वप्न तो पूर्ण करेल असं तिला वाटायचं. पण मी अशा वाहत गेलेल्या गोष्टीमध्ये होतो आणि चोऱ्या करणं, थिएटरवर तिकीटं ब्लॅक करणं आणि 10वी 4 वेळा नापास होणं, 8वी नापास होणं, घरामध्ये हे जे वातावरण होतं म्हणजे झुकवणारं होतं आईवडिलांना. कारण मी आत गेले की म्हणजे कसं व्हायचं, पप्पा बाहेर गेले की मी बाहेर जायचो, ते आत आले की मी कुठेतरी बाहेर पळून जायचो. सगळं असं पळापळीचं वातावरण होतं घरामध्ये. जवळपास 4-5 वर्ष जे बॉदरेशन मी सहन केले ते मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे दिस इज अ डिफिकल्ट कॉन्सेप्ट होतं ते. वेगळा विषय होता तो, खूपच वेगळा विषय होता. पण पहिल्यांदा चित्रकलेकडे कधी वळलास? चित्रकलेकडे वळण्याचं मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. बिकॉज मी चांगला म्हणजे स्वयंपाक करू शकतो मला असं वाटतंय. आणि समजा जर का मी केलं आणि ते केल्यानंतर मला असं वाटायचं की बाबा आपण स्वयंपाक करून शेफ व्हायचं आणि क्रूजवर जाऊन परदेशात जायचं. म्हणून मी काय केलं त्याच्यात गेलं. पण आई सांगते की असं नाही केलं पाहिजे, की जे येतंय त्याला आपण पुढं नेलं पाहिजे. आणि हे स्वयंपाक वगैरे मी कधी शिकू शकते तुला, पण ही चित्रकला जी तुझ्याकडे आहे ना त्याला तू जास्त पॉवरफुल करू शकतोस कारण तुझ्याकडे ऑलरेडी आहे. मग त्याच्यानंतर मी हा विचार केला की आपण ह्या चित्रकलेकडे वळलं पाहिजे, म्हणजे ATD नावाचा कोर्स केला पाहिजे. ATD म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमा. अच्छा. तर तिथं आपला पहिल्यांदा संबंध आला किंवा आईकडनंच ही कला तुला मिळाली 100% असं आपण म्हणू शकतो. पण तू ठरवलंस की बाबा मला कोर्स करायचा आहे, त्याच्यानंतर तुझा प्रवास सुरू झाला. JJ स्कूल ऑफ आर्ट्स आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, तिथल्या प्रवेश परीक्षेत तू पहिला आलास.
ठरवण्यापासून इथपर्यंत म्हणजे हे कसं काय नाही, साध्य मग झालं? मी पहिलाच उत्तर माझं हेच आहे, ह्या चुकून झालेला प्रवास आहे. म्हणजे मी सहज गेलो आणि माझा एक मित्र आहे सतीश पोद्दार, तो आज FTA मध्ये आर्ट डायरेक्शन करून तो चांगले फिल्म बनवतो. आज त्याचे 6-7 फिल्म झालेत. आणि आम्ही असं चेष्टेत आम्ही सोलापूरवरून JJ स्कूल ऑफ आर्ट्सला ट्रिपला आलेलो आणि ते कॉलेज बघितल्यानंतर मी शॉक झालो. बाबा म्हणलं हे काय आहे म्हणजे, आणि इतकं भारी कॉलेज या असल्या गर्दीत मुंबईत कोण आणून ठेवलंय म्हणलं, आणि एवढी झाडं आणि एवढं शांतता, बाकी सगळे आवाज, लोकल, बस, ट्रॅफिक आणि हे सगळं, आणि त्यात एवढा सुंदर असं कॉलेज हे कुठून आलं म्हणलं. मला असं वाटतं, मी मित्राला म्हटलं अरे हे वरून ठेवलंय का काय खाली. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अरे द्यायचं काय, एंट्रन्स काय असतं बघूया, कसं जातात बघूया. मग मी आत विचारलं काय असतं, आणि ते बोलले की अरे ते ऑनलाईन असं असतं, हे आहे ते. त्यावेळेस आमच्याकडे नेट वगैरे आणि इंग्लिशचा तर मला तर आत्ता पण सर मला असं वाटतं की मला इंग्लिश काहीच येत नाही. मला इंग्लिश माझं नाव आणि फक्त ॲड्रेसच लिहिता येतं, बाकी मला बोलता पण येत नाही आणि मला तर मेसेज पण करता येत नाहीत. म्हणजे मी मेसेज करताना फक्त असे ते असतात ना व्हॉट्सअपवर असे तसले मी देतो. मग नंतर असं वाटलं की हे एक टफ असेल, कारण एंट्रन्स एक्झाम म्हणजे टफ असते, याच्यात इंग्लिश काहीतरी असेल, आपण नापास होऊ, त्यापेक्षा नको आता काय करायला काय नाही. मग एखाद्याने सांगितलं की अरे तसं काय नसतं, सगळं चित्रांचंच असतं, त्यामुळे तू पास होशील, मित्रा तू एकदा देऊन बघ. मी म्हणलं अरे नाही, आणि 4-4, 5-5 वर्ष देऊन त्या विद्यार्थ्यांचं काही झालेलं नव्हतं. मग मी एकदमच आम्ही म्हणलं की चला एकदा देऊन बघूया, चेष्टेत दिली. आणि त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की इथं कॅटमध्ये 1 दाखवतंय, जरा बहुतेक काहीतरी चुकलंय, असं तो नेटवाला म्हणला 2005-06 साली. आणि मला काय कळलं नाही, 10-20 मिनटं थांबलं आणि त्याने सगळं सर्च केलं. अरे म्हणलं अरे तुला माहिती आहे का म्हणलं, तू भारतात पहिला आला. भारतात पहिला आलो म्हणजे काहीतरी सांगू नका म्हणलं, ते काहीतरी चुकीचं असेल, तुम्ही नीट बघा. तर त्यांनी सांगितलं की असं असं आहे. तर मग ह्या अशा गोष्टी घडत गेल्या आणि सतीश पोद्दार दुसरा आला भारतामध्ये, आम्ही दोघं पहिले आणि दुसरे. म्हणजे ते आनंदाची बातमी होती, आम्हाला कळलंच नाही की ते काय असतं. तर बोलला तुम्ही प्रेसमध्ये जाऊन तुम्ही सांगा, तुमचा नंबर आला. तर मी प्रेसमध्ये कुठे गेलो, मी प्रिंटिंग प्रेसमध्ये गेलो आणि ते म्हणले हे छापायचं आहे. ते म्हणले कुणाचं छापायचं आहे, किती प्रत छापायचे आहेत, पुस्तक करायचं आहे का ह्याचं. म्हणजे इतकंही म्हणजे नॉलेज नव्हतं, बरं एकदम डाऊन, म्हणजे काहीच माहीत नव्हतं. वा, तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स. विचारांच्या पलीकडे घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर, आणि आज आपल्यासोबत आहे आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेला सचिन खरात. सचिन, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुला जसं विचारलं, मध्ये काय खूप वाईट होता, तू थिएटरच्या बाहेर तिकीटं ब्लॅक करायचा, चोऱ्या माऱ्या करायचा असतं, त्या आत्ता वळून बघताना तुला त्या फेजविषयी काय वाटतं? हे फार मोठा विषय आहे, कारण नशेमध्ये तर मी एक्स्ट्रीम लेवल सगळंच केलेलं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की हे करून सुद्धा आपण हे करू शकतो का, ह्यातून बाहेर पडू शकतो का. आणि मी आज मला असं वाटतं की मी खूप पद्धतीने खूप छान असं सुधारलेलो आहे त्या बाबतीत. मला असं सांगावं असं वाटतं, म्हणजे ते केलंय पण आता ते करत नाही हे पण सांगणं गरजेचं आहे. मला आता ते सांगणं गरजेचं आहे, कारण ते मी करत होतो चुकीचं, पण आता करत नाही आहे. बरोबर, हे फार महत्त्वाचं आहे. आणि काय असतं, परिस्थिती फार बेकार असते आणि त्या परिस्थितीमुळं मी इतका वाहत गेलो. घरातले पैसे चोरले, बाहेरच्या घरातली वस्तू चोरल्या, पितळची, तांब्याची, इतक्या चोऱ्या केल्या. म्हणजे खरंच मला असं वाटतं की आरशात बघितल्यानंतर हा कोण आहे आणि तो कोण होता असा एक प्रश्न येतो. पण छान वाटतंय की त्यातून आता अलिप्त होऊन आपण एक काहीतरी चांगलं काम करतो आणि एक कॉन्ट्रीब्युशन देतोय समाजाला, आणि आपलं देणं असतं समाजाशी की आपण काहीतरी घेतलेलं असतं आणि ते देणं हे गरजेचं आहे, आणि ते देण्याचा प्रयत्न मी आज करतो. वा. पण सचिन, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की कलाकार जे अनुभवत असतो तेच त्याच्या कलेमध्ये येत असतं, कलेमध्ये उमटत असतं. तर पूर्वीच्या आयुष्यावर आधारित तू काही चित्र काढली आहेस का, किंवा तो प्रवास तुला परत त्या प्रवासाने कधी त्रास दिला आहे का, किंवा ते कधी समोरच्या कागदावर उतरलं आहे का? आता हा प्रश्न फार गंभीर आणि मोठा आहे बरं का. तसंच गंभीर असं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मी. फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मी आधीच्या काळामध्ये खूप चुकीची पेंटिंग्स केली. म्हणजे काय झालं, माझी सुरुवातच मला असं माहीत नव्हतं की आपण चित्रकार होणार आहे का, आपण काय शिक्षक होणार होतो. पण काय झालेलं असतं, परिस्थितीचा जो मार असतो ना, पैशाची जी नड असते, गरज असते, ती माणसाला थोडीशी वेगळीकडे नेते. म्हणजे शॉर्टकट मार्गाने आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. तर मध्ये एक आपण काय केले, ट्रेंड झाला होता की काही मोठ्या चित्रकारांची चित्र कॉपी करून मागायची लोक.
म्हणजे घेणं परवडायत नसायचं. आता लोक मागायचे. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ M.F. हुसेन साहेबांचं जर का चित्र घरात पाहिजे असेल तर ते घेणं परवडेबल नसेल तर एखाद छोट्या चित्रकाराकडून आहे तसं कॉपी करून घेणं. आणि मग मला सांगा की मग काय करणार आमच्यासारखा कलाकार, आम्हाला पैशाची गरज आहे. मग आता अडचण अशी आहे की याला आपण कसं जज केलं पाहिजे. तर खूप वेगळ्या पद्धतीचं आहे आणि अशी कामंही काही काळामध्ये केली, पण नंतर असं वाटलं की अरे नाही, आपल्यालाही अशी कामं मिळायला नाही पाहिजेत आणि आपण हे नाही केलं पाहिजे. पण त्या परिस्थितीमध्ये करणं गरजेचं होतं, कारण पोट चालवणं गरजेचं होतं, कारण आपल्याकडे काहीच नव्हतं, आपल्याकडे कुठल्याच गोष्टी नव्हत्या. आणि कधी कधी असं पण येतं सगळं असून सुद्धा एक अपॉर्च्युनिटी येते, यार करना यार मेरे लिए, यार भाई करना मेरे लिए. एक नातं मध्ये येतं आणि मग यार मैं थोड़ी बताऊंगा आपको, आप कर लो ना, एक मेरे लिए कर लो, मैं थोड़ी बताऊंगा, मैं घर पे ही रखूंगा ना. मग अशा काही गोष्टी आल्यानंतर कुठंतरी एक कलाकाराच्या मनात थोडीशी शंका निर्माण होते आणि मग तो प्रश्न स्वतःला विचारतो आणि नंतर एक कॉन्सेप्ट होते की नाही करून देऊया, चला आपलाच माणूस आहे, काही नाही होणार. पण मित्रांनो, हे करणं फार चुकीचं आहे आणि मी याला खरंच विरोध असेल मला. आणि कुठल्याही नवीन चित्रकारांनी अशी चुकीची कामं करू नयेत. पहिल्यांदा सर मला असं सांगावंसं वाटतं की ज्यांनी काम आम्हाला अशी कामं देत आहेत त्यांनी आधी विचार केला पाहिजे की आपण काय काम दिलं पाहिजे. पण सचिन, तुझ्या या आत्तापर्यंतच्या आपल्या बोलण्यात एक दिशाहीन असलेला सचिन आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कीर्ती प्राप्त केलेला सचिन, जेव्हा तुझे घरचे, तुझा मित्रपरिवार ह्या दोन्ही सचिनकडे बघतो तेव्हा त्यांना काय वाटतं? मला पहिल्यांदा माझ्या आईचं, माझी बहीण, माझी पत्नी, माझी मुलगी, मला असं वाटतं की भारत हा पुरुषप्रधान देश नाही, स्त्रीप्रधान देश आहे माझ्यासाठी. सचिन, पुन्हा आपण तुझ्या चित्रकलेकडे येऊया. भारतीय चित्रशैली जिवंत ठेवण्यासाठी किंवा तिला पुनर्जीवन देण्यासाठी तू नेमके कोणते प्रयत्न करतोयस आता? मी आता सध्या चित्रातनंच मांडतोय. बघा आता तुम्ही, माझ्या चित्रशैलीमध्ये मी यशोधरा, मी पत्नी आणि प्रियसी या विषयावर फार काम केलेलं आहे. त्याच्यानंतर लावण्य नावाचं एक सिरीज आहे माझं, त्या सिरीजवर मी खूप काम केलं आहे. मला अंतर्भाव करायला खूप आवडतात चित्रांमधले. आणि भारतीय शैलीमध्ये काय असतं, आपल्या स्त्रिया जो आहेत तर आत सगळं ठेवतात आणि इतकं दुःख असतं तरी पण ते सांगत नाहीत. आणि मी गणिका नावाचं एक सिरीज केलं. ॲक्च्युली इतकं सुंदर होतं. आणि आता मला असं वाटतं की एक 30-40 गणिका केलेत आणि 30-40 गणिका ज्या आहेत ते प्रत्येकाच्या घरात आहेत, पण ते कोणालाच माहीत नाहीत ते गणिका आहेत. मला कोणी विचारलंच नाही गणिका म्हणजे काय आहे, विरांगना म्हणजे काय. खरं तुला तेच विचारणार होतो की म्हणजे काय हे आम्हाला थोडक्यात सांगू शकतोस का तू? भारतीय शैलीच मी तुला म्हणलं की जपतोय. आपण काय जपतोय की मिनेचर मुघल शैली आणि त्यांचा जो एक्सप्रेशन्स, त्यांची डोळ्याची ठेवण, त्यांची केशभूषा, वेशभूषा, त्यांच्या कपड्यांचा जो टेक्चर, त्यांच्या माळा, त्यांचे दागिने, त्यांचे कर्णफुले, हे जे आहे हे परत मांडणं गरजेचं आहे. हे परत मांडणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघा ना की आपण काय करतो, आता इरकल साडी आली आहे, आता तुम्ही खादीच्या साडी घालतायत, आपण नेहरू शर्ट घालतोय, आता धोतर पण घालून आता फॅशन झाली आहे. तर मी तुम्हाला म्हणलं ना, आपली जी ब्रॉन्झमधली होती, हडप्पामधली जी मूर्ती आहे तिचा पोज इथे कमरेवर हात ठेवलेला आहे. तुम्ही FTVवर बघा, शेवटचा पोज कुठला असतो, शेवटचा एका मॉडेलचा पोज काय असतो, कमरेवर हात ठेवूनच असतो आणि तो सेम तिच्यासारखा आहे. हे अनुकरण नाही झालं का? मला असं वाटतं की हे केलं पाहिजे. मग इथं करताय तर इतर गोष्टीत पण केलं पाहिजे, आपण काम केलं पाहिजे, चित्रांमध्ये मांडलं पाहिजे विषय. मी बुद्धही मांडतो, मी विष्णूही मांडतो, मी नंदीही मांडतो, मी यशोधरा मांडतो, मी पत्नी. म्हणजे बुद्धांच्या जीवनावरील सगळ्यात मोठा जो मला असं वाटतं की स्त्रीने फार मोठं सपोर्ट केलं, म्हणजे त्यांच्या बायकोने फार सपोर्ट केलं. तेही नसली असती तर आज मला असं वाटतं की तो सिंहाचा वाटा आहे. मग तिचं चित्र कोणीतरी काढलं पाहिजे. वा, तुम्ही श्रीकृष्ण आणि राधा हा खूप फेमस कॉन्सेप्ट आहे, पण कृष्ण आणि राधा ही प्रियसी आणि प्रियकर आहेत. पण मला असं वाटतं की पत्नीचं नावच घेत नाही आपण. कृष्ण आणि रुक्मिणी, मला रुक्मिणीचं चित्र काढायला आवडतं. प्रामुख्याने नंदी हा कशासाठी आहे, नंदी कोण आहे, नंदीचं चित्र का काढायचं, तर नंदी मला दाखवायला आवडतो. कुर्म, माझा कासव फार फेमस आहे, मी कासव केलेला आहे. तर ते कासव काय आहे, कासव मला वाटतं की हजारो वर्ष त्याचं इव्हिडन्स आहे, तो जगू शकतो, सगळ्यात जास्त जगणारा प्राणी आहे तो जगातला. तर मला असं वाटतं की तो इव्हिडन्स असू शकत नाही का आपला, त्याला काहीतरी सांगायचं नाही आहे का? बरोबर. मग आपण त्याला विचारलं पाहिजे का नाही?
कसं विचारलं पाहिजे, त्याला साकारलं पाहिजे, वा त्याला दाखवलं पाहिजे. वा. मी त्याच्या पाठीवर देवदेवता काढलीत. आधी मंदिरात जाताना का असं असतो, का असतो ह्याचा विचारच करत नाही आपण. त्याला आपण शिवतो आणि आज जातो, अनुकरण करतो फक्त, पण का करतो ह्याचं कारण कोणालाही माहीत नाही. त्याचं कारण असं आहे की तो जसं आपण हात लावला तो आकुंचन पाहतो आणि सगळे पाय आणि त्याचं तोंड आत घेऊन बसतो शांत समाधीसारखा, तसं तुम्ही आत जायचं आहे मंदिरात, हे तो शिकवतो. आणि हे आपल्याला माहीत नाही आहे. वा. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अहो का करतो, नंदीला आपण का टच करायचं, त्याच्यात 2 असं शिंगात ठेवून काय बघायचं असते. म्हणजे माझे आजोबा बघत होते म्हणून मी बघणार का, का ती बाई बघते म्हणून आपण पण केलं पाहिजे, कशासाठी. अरे जे माहिती आहे ना ते करा. फक्त अनुकरण करण्यात मला असं वाटतं की पिढी घडत नाही, ती घडवायची असेल तर त्या काचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या काचं उत्तर आत्ताचे जे तरुण शोधू पाहत आहेत त्यांना तू काहीतरी सांगावंस. पण ते सांगण्यापूर्वी मला असं वाटतं मंडळी आपण थांबूया, छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहे भारतीय चित्रशैली जतन करणारा सचिन खरात. सचिन, चित्रकलेत आता तू नवीन काय साध्य करणार आहेस किंवा डोक्यात काही आता कल्पना रंगतायत का? हो, आता सध्या एक विषय फार मोठा आहे माझ्याकडे. 3 ते 4 विषय आहेत माझ्याकडे. एक सगळ्यात मोठा विषय नंदी. नंदी हा विषय खूप गाजतोय आता माझा. जवळपास 6 ते 7 चित्र मला करायचे आहेत अजून नंदी ह्या विषयावर. आणि अजून एक मोठा जो विषय आहे तो आहे तृतीयपंथीवर. त्या लोकांचं मला इतकं वाईट वाटतं, कारण आपली जी लोक आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतात. तृतीयपंथीच्या लोकांना म्हणजे रस्त्यावरून जाताना पण ते वेगळ्या पद्धतीने त्यांची चेष्टा मस्करी होते. तर मला काहीतरी वेगळं मांडायचं आहे त्यांच्यासाठी. मी त्यांच्यासाठी एक चित्र करतो आहे. मी त्यासाठी दिशा पिंकी शेख यांना भेटलो आहे आणि त्यांच्याकडून त्यांच्या माहिती घेतल्या, ती त्यांचं फिलिंग काय असतं, त्यांचं इनर आउटर व्ह्यू काय असतो, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू म्हणजे इनर व्ह्यू घेतला आहे मी. आणि मी 3-4 तास बसलो आहे त्यांच्यासोबत. त्यांचं बघणं, त्यांचं राहणीमान, त्यांचं चालणं, त्यांचं ॲटिट्यूड, त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचा मेकअप, त्यांचे ऑर्नामेंट्स, त्यांची साडी, हे सगळं मी बघत होतो 4-5 तास. आणि मी लवकरात लवकर ह्या 1-2 महिन्यामध्ये मी त्यांच्यासाठी एक चित्र काढतो आहे की ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि ही लोकं ही नैसर्गिक चुकीमुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तुम्ही खरंच या गोष्टी या लोकांकडे फार चांगल्या नजरेने तुम्ही बघावं आणि त्यांना न्याय मिळावा असं मला वाटतं. आणि हे सगळ्यात मोठं रेव्होल्युशनचं काम मी करतो आहे, मला असं सांगावंसं वाटतं. वा. सचिन, शेवटचा प्रश्न तुला, बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडल्याच्या ह्या विचार मंचावर येऊन कसं वाटलं? मी पहिल्यांदा एक फार छोटा उत्तर दिलं होतं की या ठिकाणी एका छोट्या कलाकाराला तुम्ही बोलवलं, म्हणजे इतकी मान उंचवली तुम्ही आणि माझ्या चित्रांचं इथं प्रदर्शन केलं, चित्र लावली या एवढ्या मोठ्या मंचावर. अरे मी लहानपणी मालगुडी डेज बघायचो, मी स्ट्रीट हॉक नावाचं सिरियल बघितलं आहे, मी 3 स्टूजेस बघितलं आहे, आलिफ लैला बघितलं आहे, असे किती सिरियल बघितले, रामायण महाभारतापासून सगळे सिरियल बघितले. आणि आज मी या चॅनलवर येतो आहे आणि मला लोक बघतायत, ह्याच्यापेक्षा आनंद काय असेल. मी लहानपणापासून वाट बघायचो, आलिफ लैला कधी लागतंय, सुरभी कधी लागते, काय हे किती सुंदर असं एक वेगळं आनंदाची गोष्ट आहे. हे शब्दात मी नाही सांगू शकणार. बघितलं का मंडळी, जर आपण आपल्या स्वतःचा शोध घेतला तर आपल्याला मार्ग सापडल्याशिवाय राहत नाही. आपल्या चरित्राचा विकासही होतो आणि स्थित्यंतर. आपले आजचे पाहुणे म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण आहे. सचिन, तू इथं आलास, तुझा हा थक्क करणारा प्रवास आम्हा सगळ्यांबरोबर शेअर केलास, भारतीय चित्रशैलीबद्दल आम्हाला सांगितलंस, त्याबद्दल तुझे खूप आभार आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. मित्रांनो, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी संधी आपोआप मिळत नाही, ती तयार करावी लागते किंवा मिळवावी लागते. आपल्या आजूबाजूचे अनेक तरुण अशी संधी तयार करतात आणि आपल्या क्षेत्रात ठसा उमटवतात. एवढंच नाही तर नवं क्षेत्रच तयार करतात. आपण अशाच युनिक तरुणांना आपल्या कार्यक्रमात बोलवत असतो. तुमच्या आजूबाजूला जर असे युनिक तरुण असतील तर त्यांना आमच्या कार्यक्रमाविषयी कळवा. आणि आम्हाला कसं कळवायचं आहे, आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा मेल ID आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहे, जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.
मित्रांनो, तुम्ही आमचा हा एपिसोड यूट्यूबवर सुद्धा बघू शकता. दूरदर्शन सह्याद्री या चॅनलवर जा, तिथं आमचा हा एपिसोड पहा. तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आजसाठी आपण इथेच थांबतोय, पण पुन्हा आपण भेटणार आहोत याच विचार मंचावर, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स. विचारांच्या पलीकडले तोवर पाहत राहा दूरदर्शन सह्याद्री. धन्यवाद.